वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे NCERT ह्यांच्याकडनं जॉब नोटिफिकेशन आलेलं आहे. पदं आहेत 347 आणि पदांची नावं आहेत ड्रायव्हर, फ्लोअर असिस्टंट, स्टोअर कीपर, क्लर्क, पर्सनल असिस्टंट, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि इतर. पात्रता आहे 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन. वेतन आहे 5,200 ते 39,100 या रेंजमध्ये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन. सरकारी नोकरी आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी जे जे इलिजिबल आहेत त्या सगळ्यांनी यासाठी जरूर प्रयत्न करा आणि यश मिळवा. तर याविषयीचं नोटिफिकेशन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमच्या ज्या मित्रांना नोकरीची गरज असेल, जे नोकरीच्या शोधात असतील, अशा मित्रांसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चला तर मग आजचं हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते कव्हर करू. NCERT is hereby inviting online applications for filling up of various non-academic positions as specific below under direct recruitment through open competitive examination, skill test and interview as applicable for its headquarter, National Institute of Education and Central Institute of Educational Technology at New Delhi. तर नवी दिल्ली येथे NCERTची जी संस्था आहे, ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्याकडनं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार आहे. त्यासाठी ओपन कॉम्पिटेटिव्ह टेस्ट होईल, स्किल टेस्ट होईल आणि इंटरव्ह्यू होतील. तर ह्याच्या ज्या संस्था आहेत त्या कुठे कुठे आहेत? न्यू दिल्ली, अजमेर, भोपाल, भुवनेश्वर, मैसूर, शिलाँग आणि द रिजनल प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन सेंटर्स ॲट अहमदाबाद, बेंगलुरू, गुवाहाटी अँड कोलकाता. तर ऑल इंडियामध्ये जे जे सेंटर्स आहेत NCERTचे त्या ठिकाणी ह्या पोस्ट भरल्या जाणार आहेत. पदांची नावं इथे दिलेली आहेत. सुप्रिटेंडिंग इंजिनियर, प्रोडक्शन ऑफिसर, पे लेवल 12 7 CPC प्रमाणे पेमेंट मिळणार आहे. 15,600 ते 39,100 या ही रेंज आणि प्लस GP. तर गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. इथे मॅक्झिमम एज दिलेला आहे. मॅक्झिमम एज सुप्रिटेंडिंग इंजिनियरसाठी 50 इयर्स आहे. काही पोस्ट असे आहेत की ज्यासाठी अनुभव मागितलेला आहे, पण यामध्ये बऱ्याचशा पोस्ट अशा आहे की ज्यामध्ये फ्रेशर्स एलिजिबल असणार आहेत. त्यामुळे आपण ही ॲड आज कव्हर करतोय. तर फ्रेशर्ससाठीच्या जागा आहेत त्याही आपण कव्हर करू. तर अशा प्रकारे भरपूर जागा अवेलेबल झालेल्या आहेत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया. सुपरिटेंडंट इंजिनियरसाठी त्यांनी MTech इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे किंवा BTech किंवा मास्टर्स डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स आणि यामध्ये त्यांनी तुम्हाला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. तर ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनी या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. पण फ्रेशर्ससाठीच्या जागाही आपण कव्हर करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. सुरुवातीच्या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये अनुभव मागितलेला आहे, पण ज्या जागा फ्रेशर्ससाठी आहेत त्या शेवटी दिलेल्या आहेत. प्रोडक्शन ऑफिसर, बॅचलर डिग्री इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, 8 इयर्स एक्सपिरियन्स आहे. एडिटर, बॅचलर डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, 8 इयर्स एक्सपिरियन्स. बिझनेस मॅनेजर यामध्ये सुद्धा 8 इयर्स एक्सपिरियन्स मागितलेला आहे आणि मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. फिल्म डिरेक्टर, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन अँड पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री अँड 8 इयर्स एक्सपिरियन्स मागितलेला आहे. त्यानंतर आहे फिल्म प्रोड्युसर, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे आणि 8 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. सिनियर इंजिनियर, MTech प्लस 10 इयर्स अँड बॅचलर प्लस 10 इयर्स एक्सपिरियन्स. त्यानंतर आहे असिस्टंट पब्लिक रिलेशन ऑफिसर, डिग्री इन जर्नलिझम, मास कम्युनिकेशन, पब्लिक रिलेशन, ॲटलिस्ट 3 इयर्स एक्सपिरियन्स ऑफ एडिटिंग हाऊस जर्नल्स. यामध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. असिस्टंट प्रोडक्शन ऑफिसर, अ बॅचलर डिग्री इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अँड 5 इयर्स एक्सपिरियन्स. Assistant editor, bachelor degree from recognized university and 5 years experience. Mode of selection, written test plus interview, written test and skill test plus interview. Assistant business manager, masters in business administration and 5 years experience.
Artist grade 1, degree in fine art, applied art, commercial art from a recognized university and 5 years experience. टेक्निकल ऑफिसर आहे डिग्री इन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंग प्लस 5 years experience for degree holders. Mode of selection only interview. Assistant engineer grade 1, bachelor degree in electronics and communication, 5 years relevant experience. Audio radio producer grade 1, postgraduate degree in any discipline, 5 years experience. Film editor, postgraduate degree, 5 years experience. Production manager, postgraduate degree plus 5 years experience. Sound recordist, bachelor degree in engineering with electronics and communication or information technology and 5 years experience आहे. TV producer grade 1, postgraduate degree in any discipline and 5 years experience. Storekeeper आहे, bachelor degree in arts, commerce and science plus 5 years experience of procurement, inspection, maintenance. इथे पण 5 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. असिस्टंट आहे, ग्रॅज्युएट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि मे बी इथे एक्सपिरियन्स मागितले. 2 years एक्सपिरियन्स ऑफ अपॉइंटमेंट फिलिंग वर्ड प्रोसेसिंग टायपिंग टेस्ट टू बी क्वालिफाईड विदिन 2 years. तर ही जी पोस्ट आहे असिस्टंटची यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स मागितलेला नाहीये. ग्रॅज्युएट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे. वर्ड टायपिंग स्पीड इन इंग्लिश 35 वर्ड्स आणि इन हिंदी 30 वर्ड्स. त्यानंतर वर्ड प्रोसेसिंग आणि टायपिंग टेस्ट टू बी क्वालिफाईड विदिन 2 years. मागच्या 2 वर्षाच्या आतमध्ये तुमची टायपिंग टेस्ट तुम्ही क्वालिफाय झालेलं असलं पाहिजे. मोड ऑफ सिलेक्शन यासाठी फक्त रिटर्न टेस्ट आहे. ही पोस्ट आहे, यामध्ये आपल्याला एक्सपिरियन्स मागितलेला नाही, त्यामुळे यासाठी तुम्ही जरूर अप्लाय करा. सिनियर अकाउंटंट आहे, ग्रॅज्युएट इन कॉमर्स, इकॉनॉमिक्स, अदर रिलेटेड सब्जेक्ट्स डीलिंग विथ फायनान्शियल मॅनेजमेंट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड हॅव्हिंग 3 years रेग्युलर सर्व्हिस इन पे बँड 1. यामध्ये एक्सपिरियन्स मागितलेला आहे. ज्युनियर अकाउंटंट, ग्रॅज्युएट इन कॉमर्स इन इकॉनॉमिक्स, कॉमर्स और इकॉनॉमिक्स अँड अदर रिलेटेड सब्जेक्ट डीलिंग विथ फायनान्शियल मॅनेजमेंट. तर ज्युनियर अकाउंटंटच्या पोस्टसाठी एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे. यामध्ये तुमचं कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे आणि इकॉनॉमिक किंवा इकॉनॉमिकमध्ये आणि रिटर्न टेस्ट तुमची झालेली असली, रिटर्न टेस्टच्या मोडद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. मॅनेजर एनआय, गेस्ट हाऊस, पीजी हॉस्टेल, यामध्ये डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड 3 years वर्किंग एक्सपिरियन्स, इथे एक्सपिरियन्स पाहिजे आहे. प्रोडक्शन असिस्टंट, बॅचलर डिग्री इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट अँड 2 years पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा अँड ॲटलीस्ट 3 years एक्सपिरियन्स. एडिटोरियल असिस्टंट, अ बॅचलर डिग्री अँड 3 years एक्सपिरियन्स. Marketing executive, degree from recognized university and having at least 3 years experience. Okay. Artist grade 2, degree in fine art, applied art, commercial art from recognized university and 3 years experience. Assistant store officer, a degree in art, science and commerce किंवा डिग्री डिप्लोमा आणि 3 वर्षाचा अनुभव. प्रोफेशनल असिस्टंट साठी एमलिप किंवा MLIC, प्रोफेशनल असिस्टंट 3 years experience. Cameraman grade 2, graduate from a recognized university and 3 years experience. Engineering assistant, bachelor degree in engineering and 5 years experience. Photographer, graduate degree in any discipline and 3 years experience. स्क्रिप्ट रायटर आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे रायटिंग, शूटिंग स्क्रिप्ट्स. सेट डिझायनर, डिग्री फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड 3 years एक्सपिरियन्स. टीव्ही प्रोड्युसर ग्रेड 2, डिग्री इन मास कम्युनिकेशन किंवा डिग्री इन एनी डिसिप्लिन, 3 years एक्सपिरियन्स इज डिझायरेबल. प्रूफ रीडर, सिनियर प्रूफ रीडर आहे, बॅचलर डिग्री अँड 2 years एक्सपिरियन्स. स्टोअर कीपर ग्रेड 1, बॅचलर डिग्री झालेलं असलं पाहिजे, त्यानंतर 2 वर्षाचा अनुभव. सेमी प्रोफेशनल असिस्टंट, बिलिप, लायब्ररी सायन्समध्ये तुमचं बॅचलर झालेलं असलं पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव. टेक्निशियन ग्रेड 10वी-12वी तुमचं झालेलं असलं पाहिजे आणि 3 year किंवा 3 year डिप्लोमा, 3 yearsचा डिप्लोमा आणि 3 वर्षाचा अनुभव. ऑडिओ रेडिओ प्रोड्युसर, यामध्ये ग्रॅज्युएट तुमचं झालेलं असलं पाहिजे, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन आणि विथ डिप्लोमा इन मीडिया.
आणि 1 इयर रेलेव्हंट एक्सपिरियन्स मागितलेला आहे. फील्ड इन्व्हेस्टिगेटर, मास्टर्स डिग्री अँड 1 इयर एक्सपिरियन्स इन टीचिंग अँड रिसर्च वर्किंग विथ चिल्ड्रेन. अनुभव मागितलेला आहे. ग्राफिक असिस्टंट, ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन अँड 3 इयर्स रेलेव्हंट एक्सपिरियन्स. फोटोग्राफर, 12th पास, 12वी पास तुमचं झालेलं असलं पाहिजे आणि डिप्लोमा इन फोटोग्राफी अँड डिप्लोमा इन फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, cinematography from a recognized institute with 3 years experience. प्रोजेक्शनिस्ट 10वी-12वी झालेलं असलं पाहिजे. 3 इयर डिप्लोमा विथ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी or radio or television communication and 3 years experience. TV producer grade 3, degree from recognized university and 1 year experience. ग्राफिक असिस्टंट, ग्रॅज्युएट फ्रॉम एनी डिसिप्लिन, ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे आणि 1 वर्षाचा अनुभव. रिसेप्शनिस्ट या पोस्टसाठी ही जागा ही फ्रेशर्ससाठी आहे. इथे अनुभवाची गरज नाहीये. त्यासाठी तर तुम्ही अप्लाय करू शकता. फ्रेशर्स जे आहेत त्यांनी डिग्री फ्रॉम हॉस्पिटॅलिटी, फ्रॉम डेस्क मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटीमधनं तुमची डिग्री झालेली असली पाहिजे अँड क्वालिफाईंग इन कम्युनिकेशन स्किल टेस्ट. तर मोड ऑफ सिलेक्शन ओनली रिटर्न टेस्टवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर यासाठी जरूर प्रयत्न करा. कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रेड 3 यामध्ये सुद्धा अनुभवाची आवश्यकता नाही आहे. फ्रेशर्ससाठी जॉब आहे. 12th पास, सर्टिफिकेट, डिप्लोमा इन कॉम्प्युटर ऑपरेशन्स, ॲप्लिकेशन फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन आणि कॉम्प्युटर ऑपरेशन्स, कॉम्प्युटर्सशी रिलेटेड तुमचा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स झालेला असला पाहिजे. कन्वर्जंट विथ डी बेस लोटस और ग्राफिक पॅकेज अँड इफिशियंट इन ओपनिंग वर्ड स्टार पॅकेजेस, हे तुमचं इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे आणि रिटर्न टेस्टवर तुमचं सिलेक्शन होईल. प्रूफ रीडर आहे. यामध्ये बॅचलर डिग्री आणि 1 वर्षाचा बॅचलर डिग्री इन हिंदी, इंग्लिश अँड उर्दू अँड 1 इयर एक्सपिरियन्स मागितलेला आहे. तर लॅब असिस्टंट, bachelor degree from in the required field, physics, chemistry, biology, geography, zoology, psychology, home science, language, botany, mathematics, science and computer science या यापैकी कुठल्याही एका विषयात बॅचलर डिग्री आणि एक्सपिरियन्स इन हँडलिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड अप्लायन्सेस. तर लॅबमध्ये काम करायचं आहे. त्यामुळे सगळ्याच कुठल्याही स्ट्रीममधनं तुमचं शिक्षण झालेलं असलं तरी तुम्ही इलिजिबल आहात. त्यामुळे यासाठी जरूर प्रयत्न करा. इथे अनुभवाची गरज नाहीये. नॉलेज ऑफ वर्किंग ऑन कॉम्प्युटर्स अँड रिटर्न टेस्टवर सिलेक्शन होणार आहे. स्टोअर कीपरसाठी त्यांनी 12वी पास म्हटलंय आणि स्टोअर किपिंगचा सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा असला पाहिजे आणि 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. फिल्म असिस्टंट आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे आणि डिप्लोमा अँड सर्टिफिकेट अँड 1 इयर एक्सपिरियन्स मागितलेला आहे. फ्लोअर असिस्टंटसाठी सुद्धा 12वी आणि 1 इयर एक्सपिरियन्स. टचर ग्रेड, ग्रॅज्युएशन अँड 1 इयर एक्सपिरियन्स. लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी अनुभवाची गरज नाही. फ्रेशर्ससाठी हा जॉब आहे. 12वी झालेलं असलं पाहिजे आणि टायपिंग स्पीड इंग्लिशमध्ये 35 वर्ड्स, हिंदीमध्ये 30 वर्ड्स. रिटर्न टेस्टद्वारे सिलेक्शन होणार आहे. तर यासाठी जरूर प्रयत्न करा. लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी सिनियर लायब्ररी अटेंडंट, 12वी पास आणि सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा इन लायब्ररी सायन्समध्ये अँड डिझायरेबल आहे 3 इयर्स एक्सपिरियन्स. जर तुमच्यासोबत कोणी एक्सपिरियन्स्ड कॅन्डिडेट असेल तर त्यांचं सिलेक्शन होईल. त्यानंतर आहे ड्रायव्हर ग्रेड 3 पास, 10वी पास झालेलं असलं पाहिजे ड्रायव्हर पोस्टसाठी. त्यानंतर तुमच्याकडे लायसन्स असलं पाहिजे, कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे आणि 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे गाडी चालवण्याचा ॲज अ ड्रायव्हर. नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम आणि स्किल टेस्ट तुमची होईल. त्याद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. खूप इझी आहे. त्यामुळे यासाठी देखील तुम्हाला आवड असेल तर जरूर प्रयत्न करा. कार्पेंटर 10वी पास आणि ITI झालेलं असलं पाहिजे, 3 वर्षाचा अनुभव. डार्क रूम असिस्टंट 10वी किंवा 12वी पास झालेलं असलं पाहिजे आणि ITI विथ 1 इयर एक्सपिरियन्स. इलेक्ट्रिशियन ITI सर्टिफिकेट इक्विवलंट इन द ट्रेड ऑफ इलेक्ट्रिशियन और वायरमन किंवा इलेक्ट्रिशियनचं तुमचं सर्टिफिकेट कोर्स किंवा ITI सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. फिल्म जॉयनर त्यानंतर आहे 10वी-12वी पास आणि ITI इन एनी ट्रेड अँड विथ 1 इयर एक्सपिरियन्स ऑफ हँडलिंग ऑडिओ इक्विपमेंट्स.
लाईटमन 10वी-12वी आणि 3 वर्षाचा अनुभव. पेंटर 10वी-12वी ITI विथ 3 इयर एक्सपिरियन्स मागितलेला आहे. त्यानंतर ही शेवटची पोस्ट आहे टचर ग्रेड 10वी-12वी ITI विथ 1 इयर एक्सपिरियन्स. तर स्किल टेस्टवर इथे सिलेक्शन होणार आहे. तर अशा प्रकारे फ्रेशर्ससाठी बऱ्याचशा जागा आहेत. तर जे फ्रेशर्स आहेत त्यांनी जरूर प्रयत्न करा. जनरल टर्म्स अँड कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत. The selected candidates shall be posted in any of the following establishments of the National Council of Educational Research and Training. तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगच्या जिथे जिथे शाखा आहेत त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होऊ शकतं. NCERT हेडक्वार्टर इन न्यू दिल्ली, न्यू दिल्लीचं दिलेलं आहे. भोपाळ आहे, त्यानंतर अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, मैसूर, शिलाँग, अहमदाबाद, बेंगलुरू, गुवाहाटी आणि कोलकाता यापैकी कुठल्याही सिटीमध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर पोस्टिंग होऊ शकतं. The total number of vacancies and the reserved vacancies are provisional and may vary according to the NCERT's requirement and availability of vacancies. आता ह्या ज्या वॅकन्सीज दिलेल्या आहेत त्या प्रोव्हिजनल आहेत आणि त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. NCERTच्या नियमाप्रमाणे त्या वाढू शकतात किंवा डिक्रीज होऊ शकतात. The decision of NCERT in all matters relating to selection and posting of selected candidates will be final and binding on the candidates. NCERTचा निर्णय हा तुमच्यावर बंधनकारक असणार आहे, फायनल असेल आणि तुमच्यावर कॅन्डिडेट्सवर बंधनकारक असेल. Any litigation in any matter in relation to the above will be subject to the jurisdiction of Delhi only. Only Indian nationals need to apply. भारतीय व्यक्तीच यामध्ये अप्लाय करू शकतात. The applicants are instructed to carefully read the eligibility criteria along with the general and detailed instructions before filling up the online form. ज्या पण पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल त्याविषयीच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. जर तो तुम्ही फुलफिल करत असाल तरच फॉर्म भरा असं त्यांचं म्हणणं आहे, कारण फी सुद्धा आपल्याला भरायची आहे. In order to avoid last minute rush, the applicants are advised to apply in advance. तर शेवटच्या मिनिटाला खूप रश वेबसाईटवर येतो, त्यामुळे तुम्हाला असं ॲडवाईज केलं जातं की तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करा. NCERT will not be responsible for any network problem. NCERT कुठल्याही नेटवर्क प्रॉब्लेमसाठी रिस्पॉन्सिबल असणार नाही किंवा एनी टेक्निकल रिलेटेड इश्यूमध्ये NCERTला जबाबदार धरलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण धरू शकणार नाही त्यांना जबाबदार. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करा, शेवटच्या डेटपर्यंत थांबू नका. द इंग्लिश व्हर्जन शाल बी प्रिव्हेल इन केस ऑफ एनी डिस्क्रिपन्सी अँड इनकन्सिस्टन्सी बिटवीन द इंग्लिश व्हर्जन अँड हिंदी व्हर्जन ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट. जर इंग्लिश व्हर्जन आणि हिंदी व्हर्जनमध्ये काही तुम्हाला वेगवेगळं आढळलं तर इंग्लिश व्हर्जन तुम्ही फायनल, इंग्लिश व्हर्जन जे आहे त्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते फायनल असेल. All documents uploaded by the candidate at the time of submission of application are to be self-attested by the candidate. जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात त्या सगळ्या डॉक्युमेंट्सवर तुमची सही असणं आवश्यक आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ द ॲप्लिकेशन. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 19 मे 2023 पर्यंत ओपन आहेत, पण तुम्हाला अगोदरच त्यासाठी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर रिझर्वेशन विषयी माहिती दिलेली आहे. कॅटेगरी वाईज रिझर्वेशन. क्रुशियल डेट 22/4/2023 रोजी जे त्यांनी एज क्रायटेरिया दिलेला आहे तो ही डेट विचारात घेऊन ते दिवस मोजायचे आहेत. द डेट ऑफ बर्थ विल बी डिटर्मिन्ड ॲज रेकॉर्डेड इन द मॅट्रिक्युलेशन सेकंडरी एक्झामिनेशन सर्टिफिकेट. तर 10वीच्या सर्टिफिकेटवर तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल त्यानुसार तुम्ही एज तुमचं मोजलं जाणार आहे. SC/ST एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC/ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष. गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे एज रिलॅक्सेशन आहे. एक्झामिनेशन फी आहे अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी आणि OBC EWS साठी. फॉर लेवल 10 to 12 ॲप्लिकेशन फी 1500 रुपये आहे आणि लेवल 6 to 7 1200 रुपये ॲप्लिकेशन फी आहे. लेवल 2 to 5 1000 रुपये आहे एका पोस्टसाठी. त्यामुळे कॅन्डिडेटनी एकाच पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे असंही त्यांनी पुढे दिलेलं आहे.
SC, ST आणि PWD एक्स सर्व्हिसमॅन यांना फी नाही आहे. ॲप्लिकेशन विदाउट अ प्रिस्क्राइब्ड फी विल नॉट बी एंटरटेन्ड अँड समरीली रिजेक्टेड. जर तुम्ही फी भरली नाही तर तुमचं ॲप्लिकेशन स्वीकारलं जाणार नाही. फी वन्स पेड शॅल नेदर बी रिफंडेड नॉर बी ॲडजस्टेड अंडर एनी सर्कमस्टन्सेस. तुमची एकदा पे केलेली फी परत केली जाणार नाही आणि त्या फीसोबतचे जे चार्जेस आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत. मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन मोडनी पेमेंट करायचं आहे. ई रिसिप्ट घ्यायची आहे पेमेंट केल्यानंतर आणि ती रिसिप्ट आपल्या फाईलला लावून ठेवायची आहे. मोड ऑफ सिलेक्शन कसं होणार आहे त्याविषयी इथे माहिती दिलेली आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत की ऑल द पोस्ट विल बी फिल्ड ॲज पर द रिक्रुटमेंट रूल्स ऑफ द काउन्सिल. काउन्सिलच्या नियमाप्रमाणे सगळ्या पोस्ट भरल्या जाणार आहेत. ॲप्लिकंट शुड पजेस द प्रिस्क्राइब्ड इसेन्शियल क्वालिफिकेशन अँड रिक्वायर्ड एक्सपिरियन्स. मिनिमम एज मॅक्झिमम एज ऑन द डेट ऑफ विंडो ॲडव्हर्टाइजमेंट 22/4/2023. ही जी डेट आहे या डेटला तुमचं एज तुम्ही किती क्वालिफाईड आहात तुम्ही अगोदर बघून घ्यायचं आहे फॉर्म भरायच्या आधी की तुमचं क्वालिफिकेशन आहे का, तुमचं एज बसतंय का नाही, तुमचं मॅक्झिमम एज किती आहे, तुमचे डेट ऑफ बर्थ, तुम्ही सगळं क्वालिफाईड आहात का हे अगोदर वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. ॲप्लिकंट सर्विंग द गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. जे ॲप्लिकंट स्टेट गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असतील त्यांनी आपल्या ऑफिसकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यायचं आणि ते सुद्धा अपलोड करायचं आहे. Applicants which do not meet the prescribed eligibility criteria given in the advertisement and or incomplete applications are liable to be summarily rejected. जर तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण करत नसले आणि तुमचं ॲप्लिकेशन किंवा तुमचं ॲप्लिकेशन इनकम्प्लीट असलं तर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होणार आहे. Applicants should not furnish any particulars that are false, tempered, fabricated. इथे त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही खोटी माहिती आपल्या ॲप्लिकेशनमध्ये भरू नका. द नंबर ऑफ पोस्ट advertised may vary and the council reserves the right to fill up or not to fill up some or all the post advertised if the circumstances so warrant. तर काउन्सिलने आपले राईट्स रिझर्व ठेवलेले आहे की ज्या नंबर ऑफ पोस्ट आहेत त्या वाढतील किंवा कमी होतील किंवा ही प्रक्रिया थांबवण्याचा अधिकार काउन्सिलकडे आहे. The council reserves the right to cancel any or all the posts advertised at any stage with or without prior notice. कुठलीही नोटीस न देता ही जी प्रक्रिया आहे ती थांबवण्याचा अधिकार काउन्सिलकडे आहे. No TADA will be paid for attending the written examination, trade test, skill test, interview as the case may be. तर कुठलाही TADA अलाउन्स तुम्हाला मिळणार नाही. रिटर्न टेस्टसाठी तुम्ही गेलात, ट्रेड टेस्टसाठी, स्किल टेस्टसाठी, इंटरव्ह्यूसाठी कुठलाही प्रवास भत्ता मिळणार नाही. द काउन्सिल शॅल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी डिले ड्यू टू नेटवर्क इश्यू ऑर एनी टेक्निकल रिझन्स. तर काउन्सिल यासाठी रिस्पॉन्सिबल असणार नाही. टेक्निकल इश्यूज जर फॉर्म भरताना आला तर त्यासाठी असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. द काउन्सिल शॅल व्हेरीफाय द antecedents or documents submitted by the applicant before offering the appointment letter during the tenure of service, and in case it is detected that any stages that the documents submitted by the applicants are false or the applicant has suppressed relevant information, then his her other services shall be termination without prejudice to any other action initiated by the council. तुमचं अपॉइंटमेंट जेव्हा होईल त्यानंतर जर त्यांना असं आढळलं की तुम्ही खोटी माहिती दिलेली आहे, तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही खोटेपणा आढळला तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द केलं जाईल. In case of any inadvertent mistake in the process of selection which may be detected at any stage even after the issue of appointment letter, the council reserves the right to modify, cancel, withdraw by issuing the communication of the applicant. जर तुमच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये काही चूक झाली तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द होऊ शकतं. याविषयीचे अधिकार काउन्सिलला आहेत. फायनल
रिझल्ट ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी डिस्प्लेड ऑन NCERT वेबसाईट. तुमचा फायनल जो रिझल्ट आहे तो NCERTच्या वेबसाईटवर डिक्लेअर केला जाणार आहे. द काउन्सिल विल नॉट एंटरटेन एनी कॉरस्पॉन्डन्स. काउन्सिलकडनं कुठलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही. द सर्टिफिकेट्स अदर दॅन हिंदी और इंग्लिश नीड टू बी ट्रान्सलेटेड प्रिफरेबली इन हिंदी और इंग्लिश. तर तुमचं सर्टिफिकेट हिंदी आणि इंग्लिश याशिवाय आणखी दुसऱ्या लँग्वेजमध्ये असेल तर तुम्ही ते ट्रान्सलेट करायचं आहे हिंदी किंवा इंग्लिशमध्ये आणि त्यानंतर ते अपलोड करायचं आहे. डिटेल इन्स्ट्रक्शन्स फॉर फिलिंग अप ऑनलाईन ॲप्लिकेशन. ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी तुम्ही काय करायचं आहे, वेबसाईटला भेट द्यायची. त्यानंतर तिथे दिलं आहे अनाउन्समेंट्स, त्यानंतर वॅकन्सीज, नॉन अकॅडमिक अँड टॅब समर्थ पोर्टल. ह्या इथे तुम्ही अप्लाय फॉर अप्लाइंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन वेबसाईटवर जाऊन ह्या इथे क्लिक करायचं आहे. अनाउन्समेंट, वॅकन्सीज, नॉट अकॅडमिक अँड टॅब. Before filling up the form, applicants are advised to carefully go through the detailed advertisement and instructions for filling up the online form available on the website and confirm her or his eligibility with regard to qualification, experience, age, fees exemption, etc. तर तुम्हाला अगोदर सगळ्या इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या वेबसाईटला भेट देण्याच्या अगोदर की तुम्ही एलिजिबल आहात का, तुमचं क्वालिफिकेशन तेवढं आहे का, तुमच्याकडे तो अनुभव आहे का, तुमचं वय बसतंय का, तुम्ही तेवढी फी पे करणार आहात का, हे सगळं वाचून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही जर त्यासाठी तयार असले तरच फॉर्म भरायचा आहे. द SC, ST, PWD अँड एक्स सर्व्हिसमेन आर एक्झेम्प्टेड फॉर. यांना फी भरायची नाहीये. त्यानंतर आहे once the final button is clicked after verifying the entered data, the unique registration number will be generated. फायनल सबमिट बटन तुम्ही दाबल्यानंतर एक तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे. once the registration number is generated, no changes will be allowed to by the web application. एकदा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झाल्यानंतर तो तुम्ही लिहून ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये तो जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो जनरेट झाल्यानंतर कुठलेही चेंजेस फॉर्ममध्ये करता येणार नाहीत. प्लीज मेक शुअर द रिव्ह्यू युअर ॲप्लिकेशन केअरफुली बिफोर सबमिशन. सबमिट करायच्या अगोदर परत एकदा फॉर्म व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, रिव्ह्यू करायचा आहे त्याचा. ॲप्लिकेशन विल बी रिजेक्टेड इफ मोर दॅन वन ॲप्लिकेशन इज सबमिटेड बाय द सेम ॲप्लिकंट फॉर द सेम पोस्ट. तर एकाच पोस्टसाठी जर तुम्ही एकापेक्षा 2 ॲप्लिकेशन सबमिट केले तर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट होईल. After submission of online form, a confirmation page will be open having the information entered by the applicant with his/her unique registration number. तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्ही जेव्हा फॉर्म सबमिट कराल त्यानंतर तुमचं जे फॉर्म आहे तो तिथे त्याचा विल बी ओपन, तो फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुम्ही भरलेली माहिती दिसणार आहे आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तिथे तुमचा दिसणार आहे. ॲप्लिकंट्स आर रिक्वायर्ड टू टेक प्रिंट आउट ऑफ दिस पेज. तुम्ही त्याची प्रिंट आउट काढून घ्यायची आहे आणि त्याची सेम कॉपी तुम्हाला फाईलला लावून ठेवायची आहे. फॉर प्रोड्युसिंग द सेम प्रिंट आउट फॉर फिलिंग इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर व्हेनेवर आस्क्ड टू डू सो बाय द NCERT. तर त्याची कॉपी प्रिंट आउट काढून ठेवायची आहे. द लास्ट डेट फॉर फिलिंग द ॲप्लिकेशन फॉर्म 19 मे 2023 ही शेवटची तारीख आहे. The date of written examination, skill test, interview for the post will be notified on the NCERT website. तर NCERTच्या वेबसाईटवर अपडेट केलं जाणार आहे की रिटर्न टेस्ट कधी होणार, स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यू तुमचे कधी होणार आहेत ते अपडेट केलं जाईल. ॲप्लिकंट्स आर टू चेक द काउन्सिल वेबसाईट रेग्युलरली. हावेवर दे विल ऑल्सो बी इन्फॉर्म थ्रू बल्क मेसेजेस. तर तुम्ही रेग्युलरली वेबसाईटवर जाऊन चेक करायचं आहे आणि तुम्हाला बल्क मेसेजमध्ये कळवलं जाईल की तुमची एक्झाम कधी आहे, स्किल टेस्ट कधी आहे आणि इंटरव्ह्यू कधी आहे. ॲप्लिकंट्स आर रिक्वायर्ड टू फर्निश करेक्ट अँड एक्झॅक्ट ईमेल ID, मोबाईल नंबर फॉर फर्दर कॉरस्पॉन्डन्स अँड alerts from time to time. We should not be changed till the finalization of the selection process.